हाय हॅलो फ्रेंड, कसे आहेत तुम्ही सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मी कोमल गडवे स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे कोमल्स युनिक लाईफ. तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण मज्जा मस्ती तर असणार आहे, शिवाय थोडासा प्रॉब्लेम पण झाला होता. कारण की आजचा ब्लॉग यात्रेविषयी आहे. आमच्या इथे ना यात्रा भरलेली आहे खूप मोठी, त्यामुळे गावावरून ना दिराला आणि जाऊबाईंना आम्ही इन्व्हाइट केलं, तर ते मुलांना घेऊन आले. पण पुढे काय झालं हे जर तुम्हाला बघायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजिबात स्किप करू नका, कारण खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग असणार आहे आपला आजचा. त्यानंतर जाऊबाईंनी आणि दिराणी येतानीच खाऊ किती आणलं होतं बघा. किंडर जॉय वगैरे आणलं आणि बर्बनचं जे बिस्किट होतं ते पण आणलेलं होतं. आणि मोस्ट स्पेशली म्हणजे गुलाबजाम, काळा गुलाबजामुन असतं, तो मला फार आवडतो आणि वजन वाढतं बरं का त्याने फार. त्यानंतर मी सर्वांना चहा घेतला आणि गुब्बी झोपली होती, त्यामुळे त्याला सगळे मिस करत होते. आणि आफ्टर ऑल तो झोपेतून उठून आलाच आणि लवकर आल्याच आम्ही चहा घेतला की यात्रेत गेलो. तर गुब्बीला जाऊबाईंनी घेतला आणि माझं काम चालू होतं व्हिडिओ करायचं. शिवाय प्रिन्स तर कायम त्याच्या बाबांसोबतच असतो, मी घेतलं तरी बाबासोबतच जातो. त्यानंतर यात्रेत एंट्री केल्या मुलांना या गाडीमध्ये बसवलं आणि उतरून आल्यावर गुब्बी खूप रडत होता. त्याला असं वाटत होतं की मी ह्यातून उतरूच नये आणि खूप छान पद्धतीने बसलेला, तो अजिबात घाबरला नव्हता. त्यानंतर इथे एरोप्लेनमध्ये पण मुलांना बसवलं. ह्यामध्ये काय गुब्बीला बसवलं नाही, कारण खूप उंच होतं ते. त्या वर्षी पण बसलेलं ना, भीती वाटते कशाला बसलाय गुब्बी, जरा सुद्धा येत नाही. हे बघा तर ब्रेक डान्स मध्ये बसल्यावर ना भीती म्हणजे वाटत नाही मला इतकी, पण ते असं एकदम असं अचानक फिरत होतं ना, तर असं एकदम तोंडातून आवाजच ओरडल्यासारखा यायचा. आपोआपच मी ओरडायचे. पण खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटलं ब्रेक डान्स मध्ये. आणि गुब्बीला तर त्याची काकू घेऊन बसले होते खाली. त्याच्या काकूला खूप म्हणजे खूप भीती वाटते असल्या सगळ्याची, त्यामुळे त्यांना काय मी जबरदस्ती केलं नाही, कारण एखाद्याला खूप भीती वाटत असते अशा ब्रेक डान्सची वगैरे. म्हणून काय सगळे एकातच सर टाकू दे. एका बॉल मध्ये किती हा मला एक टाकू दे. काय सरळ उभं राहून टाका की. अरे तसं नाही, पडायला मारायचं, पडायला लागतंय पडायला पड. वाईट किती रुपये भेटलं? 200 रुपये भेटलं गेलं म्हणजे काय समजा नाही. भेटलं का नाही? भेटलं का नाही? रिओ मध्ये खेळा. नवीन रेस्टॉरंट झालेलं आहे गाईज, तर आम्ही आलेलो आहे इथं जेवायला. तर स्पेशली आम्हाला सूप खाण्याची प्यायची खूप इच्छा झाली, म्हणून सूप पिण्यासाठी आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलतो. तर सगळ्यांनी चिकनवाला सूप घेतला आणि मी आणि पृथ्वीराजने व्हेजवाला घेतला. त्यानंतर जेवणामध्ये पालक पनीर घेतलं होतं आणि या सर्वांनी ना चिकन दम बिर्याणी घेतली होती, कारण मी तर नॉनव्हेज खात नाही आणि बाळूने पण माझ्यातलंच खाल्लं. शिवाय रोटी घेतली होती, ती सुद्धा गव्हाचीच मागवली होती आम्हाला, मैद्याची चांगली नसते म्हणून. प्रिन्सला बॉईल एग घेतले होते आणि गुब्बीला पण बॉईल एग घेतले होते आणि बिर्याणी पण त्यांनी थोडी थोडी खाल्ली.
सो बिर्याणीला इतकी टेस्ट नव्हती, पण सूप एक नंबर होता आणि पालक पनीर सुद्धा खूप छान झालं. जेवण करून घरी यायला आम्हाला 11 वाजल्या रात्रीच्या, आणि 11 वाजल्या तरी मुलं काय झोपले नाहीत. 12:30 वाजेपर्यंत मुलं खेळतच होती. मग मुलं झोपल्याच्या नंतरच मग आम्ही सगळे झोपलो 12:30 वाजता. तर खूप लेट झालता. आणि असा होता हा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. चला तर भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅप्पी राहा, बाय बाय.